सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आचार्य ही पदवी आहे बरं का. कोणाला देतात आचार्य पदवी माहिती आहे? ज्याने प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्रे, उपनिषदे आणि गीता यावर भाष्य लिहिले त्यांनाच आचार्य ही पदवी दिली जाते. भाष्य लिहिणाऱ्याला या तिन्हीवर. मग आता एक प्रश्न येतो, भाष्य ह्याचा अर्थ काय? भाष्य म्हणजे सूत्रात सांगितलेला अर्थ विस्ताराने सांगणे म्हणजे भाष्य. म्हणजे भाष्यकर्त्याला त्या सूत्राच्या आजूबाजूलाच भाष्य करायला लागतं. त्याच्या बाहेर जाऊन काही सांगता येत नाही. सूत्रात सांगितलेला अर्थ विस्तारानं सांगणं म्हणजे भाष्य. आता परत प्रश्न आला, सूत्र म्हणजे काय? सूत्र म्हणजे अल्पाक्षरी, निसंदिग्ध, सारपूर्ण व अनेकार्थी वाङ्मय. सूत्र ब्रह्मसूत्र आहेत. काय ब्रह्मसूत्र आहे? पहिलं सूत्र आहे एवढंच, अथातो ब्रह्म जिज्ञासा. दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्य यतः. बस ब्रह्म म्हणजे काय हे आचार्याने महर्षी व्यासानी ब्रह्म म्हणजे काय हे बस एवढंच सांगितलं. जन्माद्यस्य यतः, जन्म आदि अस्य यतः. बस जन्माद्यस्य यतः. आता त्याच्यावरून काय समजणार? म्हणून त्याच्यावरून 2-2, 4-4 पानं संस्कृतमध्ये आचार्यांनी भाष्य लिहिलं. म्हणून आपल्याला आज ती ब्रह्मसूत्र जरा तरी समजण्याच्या परिस्थितीत आहे. आचार्य शंकराचार्यांनी भगवान व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य केले. मुळात ब्रह्म हे तत्वच सूक्ष्म आहे, व्यापक आहे, एकमेव आहे, कालातीत आहे, गुणातीत आहे, अनादी आहे, अनंत आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. असं ब्रह्मशब्दाने समजून घेणे अत्यंत कठीण आहे. त्यात परत अत्यंत थोडक्या शब्दात फार मोठा गूढ अर्थ समजवणाऱ्या सूत्रात तशी क्लिष्ट रचना असल्यामुळे ती समजून घेणे, ब्रह्मसूत्रे समजून घेणे फार कठीण. उपनिषदे व गीतेवरील अभ्यास व्यवस्थित झाल्याशिवाय ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करणे आपल्यासारख्याला जवळजवळ अशक्य आहे. स्थूल मानाने उपनिषदांचे श्रवण, ब्रह्मसूत्रांचे मनन आणि गीतेमधून निदिध्यास सांगितला आहे. भगवद्गीते ब्रह्माचा अनुभव घेण्याचे साधन सांगितले आहे. त्यातील अडचणी, त्यासाठी साधकाने करावा लागणारा अभ्यास इत्यादीचा विचार त्यात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रह्मसूत्रांचा अभ्यास आपल्याकडून, निदान माझ्याकडून तरी या जन्मात होणे मला तरी शक्य वाटत नाही. अभ्यास करणारे आहेत बरं का, आहेत. त्यांना शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन. पण एरवी सामान्यांसाठी ढोमळ मानाने अभ्यास व्हावा, थोडी तरी कल्पना यावी, यासाठी दशमस्कंधातील 87वा अध्याय म्हणजे वेदस्तुतीचा अध्याय, श्रुतींनी ब्रह्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे. या स्कंधातील हा विषय सुद्धा तसा अवघडच आहे, पण तरी आपण त्याच्या प्रयत्नात आहोत. मागील प्रवचनात
आपण दशमस्कंधाच्या 87व्या अध्यायातील 22 आणि 23 हे 2 श्लोक पाहिले. आज आपण या 87व्या अध्यायातील 24 आणि 25 हे 2 श्लोक पाहणार आहोत. प्रथम नेहमीप्रमाणे मी या 2 श्लोकांचा हिंदी अर्थ वाचतो, नंतर मराठी अर्थ वाचतो आणि त्यानंतर त्यावर आपण चिंतन करू. आता 10, 87, 24 आणि 25 यांचे अर्थ हिंदी. भगवान आप अनादि और अनंत है, जिसका जन्म और मृत्यु काल से सीमित है, वह भला आपको कैसे जान सकता है. स्वयं ब्रह्मा जी निवृत्ति परायण सनकादि तथा प्रवृत्ति परायण मरीचि आदि भी बहुत पीछे आपसे ही उत्पन्न हुए हैं. जिस समय आप सबको समेट कर सो जाते हैं, उस समय ऐसा कोई साधन नहीं रह जाता जिससे उनके साथ ही सोया हुआ जीव आपको जान सके, क्योंकि उस समय न तो आकाश आदि स्थूल जगत रहता है और न तो महत्त्वादि सूक्ष्म जगत. इन दोनों से बने हुए शरीर और उनके निमित्त क्षण मुहूर्त आदि काल के अंग भी नहीं रहते. उस समय कुछ भी नहीं रहता. यहाँ तक कि शास्त्र भी आप में ही समा जाते हैं. ऐसी अवस्था में आपको जानने की चेष्टा न करके आपका भजन करना ही सर्वोत्तम मार्ग आहे. 25वां श्लोक. प्रभो, कुछ लोग मानते हैं कि असत जगत की उत्पत्ति होती है और कुछ लोग कहते हैं कि सतरूप दुखों का नाश होने पर मुक्ति मिलती है. दूसरे लोग आत्मा को अनेक मानते हैं, तो कई लोग कर्म के द्वारा प्राप्त होने वाले लोग और परलोक रूप व्यवहार को सत्य मानते हैं. इसमें संदेह नहीं है कि ये सभी बातें भ्रम मूलक है और वे आरोप करके ही ऐसा उपदेश करते हैं. पुरुष त्रिगुणमय है. इस प्रकार का भेदभाव केवल अज्ञान से ही होता है और आप अज्ञान से सर्वथा परे है. इसलिए ज्ञान स्वरूप आप में किसी प्रकार का भेदभाव नहीं है. हा हिंदी अर्थ झाला. आता मराठी अर्थ वाचून दाखवतो. हे भगवन, अनादि व अनंत अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव आणि त्यानंतर आध्यात्मिक आदि दैविक देवगण उत्पन्न झाले, त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्म मृत्यू त्याही नंतरचे आहेत, त्यापैकी कोण बरे जाणू शकेल. शिवाय ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता, त्यावेळी तर स्थूल सूक्ष्म जग, काळाचा वेग आणि शास्त्र काहीच नसते. तर मग तुमचे ज्ञान कोणाला आणि कसे होणार. 25वां श्लोक. वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात. नैयानिक 21 प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष मानतात. सांख्य आत्मे अनेक असे मानतात. मीमांसक कर्मफलालाच सत्य मानतात. श्रुती विरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे. परमात्मा त्रिगुणात्मक आहे. ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञानमूलक आहे. अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञान स्वरूप असणाऱ्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार. 2 श्लोकांचे अर्थ मी वाचले. आता
जरा चिंतन करू. इथं काय म्हटलंय? भगवान म्हणजे श्रुती त्या ब्रह्मतत्वाला उद्देशून म्हणतात. काय म्हणतात? तर आपण अनादी आणि अनंत आहात. काय हो अनादीचा अर्थ? ज्याला आदी नाही, सुरुवात नाही, तो अनादी. भगवत तत्वाशिवाय, ब्रह्मतत्वाशिवाय दुसरे असे काही असू शकते का? अनंत हे विशेषण घ्या. कधी चिंतन विचार केलाय का? ज्याला कधी शेवट नाही ते अनंत. पण शेवटासाठी सुरुवात कुठून करायची? अहो, सुरुवात नाही, शेवट नाही, म्हणजे ते आहे तरी कसे? शब्दात काहीच सांगता येत नाही. पण गंमत म्हणून मी तुम्हाला गंमत म्हणून नीट लक्ष द्या. अद्वैत परब्रह्मरूप परमेश्वराचे वर्णन करणारी केवळ अ या शब्दापासून सुरू होणारी विशेषणे सांगतो. अद्वैत परब्रह्म ब्रह्मतत्वाचं वर्णन करणारी अ पासून असलेली विशेषणे बघा याबद्दल काय आपण विचार आपल्या बुद्धीच्या आकलनात आहे का ते बघा. अखंडैकरस, अगम्य, अगाध, अगुण, अगोचर, अग्राह्य, अगोत्र, अचर्च, अचल, अचक्षु, अचुंबित, अच्युत, अज, अजन्मा, अजरामर, अतर्क्य, अतींद्रिय, अतुल, अद्वय, अनंत, अनश्वर, अनाकलनीय, अनाख्येय, अनादि, अनादिसिद्ध, अनाम, अनिर्देश्य, अनिर्वचनीय, अनिर्वाच्य, अनुपम, अपरिच्छिन्न, अलिंग, अवियोज्य, अक्षुण्ण, अज्ञेय, अच्छेद्य, याला पुढे मी इत्यादी इत्यादी जोडतो. ही झाली अपासून. इतकीच विशेषणे किंवा कदाचित यापेक्षा जास्त विशेषणे न ने सुरुवाती आहेत होणारी, न ने सुरुवात होणारी. त्या ब्रह्मतत्वाची काय कल्पना करणार? मी जन्म आणि मृत्यू या सीमेत बद्ध आहे. मला कालचे माहीत नाही, उद्याचे माहीत नाही, म्हणून वर्तमानापासून सुद्धा मी अनभिज्ञ आहे. त्यात परत माझ्या बुद्धीची क्षमता ती काय? आज ना उद्या माझ्या बुद्धीचा, माझ्या मनाचा लय म्हणजे नाश होणार आहे. अशा बुद्धीने मी त्या अनंताला काय व कसा जाणणार? जे या अनादी अनंताच्या नंतर जन्माला आले ते त्या अतर्क्याला काय जाणू शकणार? अहो, माझ्या खापर पणजोबांचे मला नाव सुद्धा माहीत नाही, त्यांच्या जन्माचे तर सोडाच. असा मी त्या अनादी आणि अनंत ते सुद्धा अव्यक्त ब्रह्मतत्व त्याला काय जाणणार? काय अनुभव घेणार? काय म्हटले आहे पहा, हिंदीमध्ये आहे, वाचतो. जिस समय आप सबको समेट कर सो जाते हैं, उस समय ऐसा कोई साधन नहीं रह जाता जिससे उनके साथ ही सोया हुआ जीव आपको जान सके. मला सांगा, सुरुवात केली आहे काय म्हटलेला आहे? पहिला शब्द जिस समय. अहो, ते तत्व जर कालातीत आहे तर जिस समय म्हणजे केव्हा? सबको समेट कर म्हणजे सर्वाला स्वतःमध्ये समाविष्ट करून. कसं समाविष्ट करत असेल ते ब्रह्मतत्व? म्हणजे सर्व स्थूल आणि व्यक्त हे प्रलयकाली सूक्ष्म आणि अव्यक्त बनून
त्या ब्रह्मतत्वात कसे काय समाविष्ट होत असेल? रात्र म्हणजे काय? ब्रह्मतत्वाचा दिवस व रात्र केवढी असतात? अहो, माझ्या 70-80 वर्षाच्या काळाचा मला पत्ता नाही. विषयभोग घेण्यात मी लिप्त आहे. माझ्यासाठी याशिवाय मला काही सुचत नाही. तर मग स्थूल, सूक्ष्म, काळ, 3 गुण इत्यादीच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मतत्वाचे, परमात्मतत्वाचे मला ज्ञान कसे काय होणार? उत्तर आहे, होणार बर का, निश्चित होणार. मीच ते ब्रह्म आहे याची मला अपरोक्षानुभूती होणार. परमातत्वाचे ज्ञान जरी झाले तरी त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे अपरोक्षानुभूती, आणि ती अनुभूती याच मनुष्य जन्मात येणे शक्य आहे. श्रोते हो, यासाठी मी अनासक्त होणार की नाही? संसारात राहून संसारापासून अलिप्त होणार की नाही? ब्रह्मतत्वाशी एकरूप होणार की नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्याची तळमळ आहे का? माझी साधना आहे का? भगवत कृपा झाली तर हे सर्व क्षणार्धात होऊ शकते. पण त्या भगवत कृपेसाठी मी काय करतो? श्रोते हो, मी तुम्हाला भगवान गीतेत काय म्हणतात ते सांगतो. नीट लक्ष द्या, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. गीतेत भगवंतांनी काय आश्वासन दिले बघा. काढा श्लोक अध्याय 4, गीतेचा अध्याय 4, श्लोक 11 काढा. श्लोक 11 काय म्हटलेलं आहे तिथे? भगवान म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते. ये यथा माम प्रपद्यन्ते म्हणजे जे भक्त मला जसे भजतात, तांस्तथैव भजाम्यहम, मीही त्यांना तसाच भजतो. भगवत कृपेसाठी मी जर कॅज्युअल असेल तर भगवान पण तसाच प्रतिसाद देतात. मला जर तळमळ असेल तर भगवान पण तशीच तीव्रता दाखवतात. अहो, मी एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणू का अर्धच म्हणू असा विचार करणारा मी ब्रह्मतत्वाचा अनुभव काय मिळवणार? या सर्व चिंतनाने, विचाराने, परिस्थितीने मी तरी व्याकुळ झालो आहे. मला काय करावं ते सुचेना, पण मला ती अनुभूती याच जन्मात हवी आहे. म्हणून मी काहीही न बोलता दिग्मूढ झालेलो आहे, आणि म्हणून मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. तुम्ही पण विष्णू सहस्त्रनाम म्हणा. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. रामकृष्ण गोविंद.